इथं अलाउड नव्हतं, थोडंफार काढले आम्ही, आवडला पण भेटलेला आहे. शुभ सकाळ मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण जाणार आहोत त्र्यंबकेश्वर नाशिक येथे, जे 12 ज्योतिर्लिंगमध्ये एक मानलं जातं. तर पहिलं आम्ही केलेलं आहे, पण तेव्हाच ब्लॉग नाही बनवला, म्हणजे बनवला होता पण शॉर्टच ब्लॉग झाला होता, त्याच्यामुळे टाकायचं राहून गेलं. परत करू आपण ते. आणि ह्यावेळेस 7 तारीख आहे, 20 तारीख, आणि आज श्रावण सोमवारचा, म्हणजे श्रावण सोमवार चालूच आहे. काल तर नाही जाता आलं, कारण सोमवार आता म्हणलं लय मोठी लाईन, 6 किलोमीटरची लाईन होती. तर आज बघू, जर लवकर दर्शन भेटलं तर ठीक आहे, नाही तर बाहेरूनच दर्शन घेऊन आपलं समडीत यायचं इकडं. आता आम्ही आहे ABB सर्कलला नाशिकमध्ये. इथून आता बंट्या, तन्मय आणि मी 3 जण जाणार आहोत. ते एक जण फोन केला होता त्याला, पण तो म्हणला मला नाही यायचं. म्हणलं चालतंय, मग ठीक आहे. आता बाहेर जातो रोडला, तिकडे गेल्यावरती कसं काय ट्रॅव्हलिंग, कसं काय तुम्हाला पडतंय, आणि तिकडे गेल्यावरती कसं काय सिस्टमॅटिक असेल ते सगळं दाखवतो तुम्हाला. सो कनेक्टेड राहा आमच्याशी, तुम्हाला सांगण्यात येईल सगळं. डन, चला निघूया. खाना लवकर. त्याच्याने कशाला पुसतोय. A few moments later. कंडक्टर म्हणते ते आम्ही जिथून बसलो ना तिथून तिकीट नाही काढलं, दुसरीकडून तिकीट काढलं. तर ते म्हणतात याला पण जागा वाटत्या. आम्ही म्हणलं त्याला बोलताच येत नाही. मुख आहे तो, मुख आहे मुख. काका उठते आमच्याकडे. तिकीट काढलं आम्ही एका पर्सनचं 45 रुपये. ITI त्र्यंबकेश्वर. ऑनलाईन करतो, पण ऑनलाईन नाही झालं. ऑनलाईनचा विचार झाला. ATMचाच जोर होता ना. ATMच्याच दुसरं लॉग इन झालं होतं, गाड्याचं लॉग इन झालं होतं त्याचं बिझनेसचं. आणि तो ते म्हणलं म्हणजे त्या लवकर काही. आता काढले तिकीट, त्यात फक्त इन्कमिंग आउटगोइंग नाही. तिकीट तर काढले. एवढं मग पुढं असलं होईल 45 तिकीट. नाही तर 45 म्हणजे डायरेक्ट हद्दीच्या बाहेर आहे. हद्दीच्या बाहेर जायचं म्हणलं कुठच्या याच्यावरती तिकीट जातं आमचं असं. पास पण लय मागे, पास होते का असेल 100च्या वर. 100-120. किती किलोमीटर पास विचार ना त्यांना. किलोमीटर दिसते करायचं, किलोमीटर नाही दिसत. थांबा मी PMPLचा दाखवतो मी. तर पोचलो आम्ही आता. इथं सरळ रस्ता आहे. काका म्हणले, काकांनी जरा मदत केली. इथून सरळ जायचे. सरळ गेल्यावरती मंदिर लागलं. आणि पास विचारला आम्ही, 110ला पास आहे डेलीचा. आणि कुठं पण फिरा. आपल्या इकडे 120मध्ये हद्दीच्या बाहेर पण फिरा. जेवढं पाहिजे तेवढं फिरा. बघू आता जाताना काढायचं का नाही, पण जास्त होते ना आपल्याला कुठं फिरायचं एवढं. तर बघू, रोड तर आहे लांब आहे. गेल्यावरती बघू कसं काय सिनेमॅटिक्स वगैरे दाखवू शकतो. बसमधून उतरलं की तुम्ही भेटलं असं सरळ आलं, आणि सरळ येऊन आहे ना असं राईट टाकायचं आपल्याला. तर तुम्हाला ही कमान दिसेल. ती आत्ता पुढं आल्यावरती लक्षात आलं मला रेकॉर्ड करायचं म्हणून. कमान दिसली की तिथून पण आतमध्ये यायचं. जरा आतमध्ये आलं की सरळ तुम्हाला डायरेक्ट पुढं दिसून जाईल. आम्हाला पण इथून दिसते, मंदिराची चौकट दिसते. ते पुढे गेल्यावरती परफेक्ट दिसेल. तिथे गेल्यावरती दाखवतो तुम्हाला. तर आता पोचले मेन उत्तर महादरवाजापाशी. बघू शकता तुम्ही. इथं जरा सिनेमॅटिक्स घेतो आम्ही रील शूटसाठी. थोड्या वेळाने बघू आता. आतमध्ये जायचं आहे, चप्पल वगैरे काढायचं. तुम्हाला प्रॉपर सांगतो कसं काय. ते चप्पल स्टँड आहे इकडं पण आहे, ह्या साईडला, आणि ह्या साईडला पण आहे. तर बघू आता कसं काय होतं. पोचलो, बघू शकता तुम्ही बॅक साईडला. इथून डायरेक्ट दर्शन पण दिसते आतमधली. आणि आम्ही आतमध्ये जाणार आहे. इथे विचार आहे का चप्पल वगैरे काढू इथं. हां, चप्पल वगैरे काढू इथं. काय करायचं अरे आपण नो एंट्री. चप्पल काढून फिरणार कुठं? तिकडून नाही दर्शन. तिकडे जवळ इथून बाहेर यायचं ना म्हणतो का? इथं बाहेरचं आहे. हां, पुढून पहिला राईट तिकीट दर्शन आहे आणि दुसरं राईट फ्री दर्शन आहे.
पुढून हा. पहिला राईट म्हणजे ते आपण चप्पल काढायचा विषय तिथं. मग एक काम करू, पहिलं तिकीट बघू किती आहे. तिकीट 200 असेल VIP. पहिलं फ्रीची लाईन बघू किती आहे. परवडत नाही आम्हाला, हे ओव्हर बजेट होते. चप्पल ठेवली असती हीच एक एक्झिट आहे हा? फक्त. एक्झिटला फक्त हेच दरवाजा आहे. एक्झिटला ठेवू एक्झिटला ठेवू म्हणजे आले आले हा चल. तर इथे चप्पल वगैरे ठेवतो आम्ही, तुम्ही पण ठेवू घ्यायला शकता. लागेल होतं. मग घेऊ ना एवढं हे काय. इथं बघू ते चप्पल स्टोर हा इथं पण देऊ आपल्याला काय, कुठं पण ठेवता येईल तेवढा काय विषय नाही. तुम्ही पण कुठं पण ठेवू शकता, असं काय नाही. ते या बिना प्लीज. हां आमच्याकडे बस गाडी नव्हती नाही तर आम्ही गाडी तिकीट ठेवून आलो असं असा विषय असतो. तर आता दाखवतो तुम्हाला कसं काय ते चपलीचे वगैरे पैसे वगैरे सगळं सीन दाखवतो. इथं चप्पल स्टँड आहे. बरं ठीक. फोटो काढायचा. 20 रुपये पेमेंट करतो आम्ही. थांब ना करतो. नाही फोटो काढतो. हां करू. नाही पाठवतो. तीच घे ती खुर्ची घे आपली तुटली तरी चालेल. केले बघा. तरी तर 20 रुपये चप्पल स्टँडचे म्हणजे 3 चप्पलचे. तुमच्या याच्यावरती कसं काय इकडं काय झालं इथं मागं बघू शकता तुम्ही. हे इकडून एंट्री आहे. यार इकडून एंट्री बहुतेक. फर्स्ट राईट डोनेशन. डोनेशन सेकंड राईटला आहे बहुतेक. बघू चपलीचं तर तुम्हाला सांगितलं आता. पुढे गेल्यावरती हे डोनेशनवालं होतं. पर पर्सन 200 रुपये डोनेशन VIP लाईनमध्ये. तिथं वाटते लवकर होतं बहुतेक. तिथं फार चिकचिक झालेली पावसामुळे. खतरनाक विषय. बंट्याचा वाईटच घालून आला काय. रुद्राक्ष विद्राक्ष सगळे येतं. बघू आता घरच्यांसाठी काय घेता येते. डॉनचा आवाज. इथून वाटते फुकट एंट्री. इथून वाटते फ्री एंट्री. हां बहुतेक हीच. काहीतरी घ्यायला लागेल. हां काहीतरी घ्यायला लागेल. घ्यायचे का बिल वगैरे. घेतो काय वापस आपल्या आल्या तिकडे जायला घे ना. तुला हां, घे ना. तीन द्या तीन. 3 द्या ना. कितीला आहे का 100ला आहे नारळ आहे परसादी. करतो. मग 140 पाठवू. हां आहेत का ऑनलाईन आहे ना. हा आल्यावर करा ऑनलाईन. ठीक आहे घे ना. घेतो ना. हे घेतलं 100 आता सीनाच आहे. मला व्हिडिओ काढता येत नाही. अरे आपण काय म्हणतो सिनेमॅटिक घ्यायचं म्हणते मोकळा आहे ना. तर घेतलं आता 100ला 2-3 म्हणलं देवासाठी आलं होतं एवढं लांब. बघू काय अजून बार्गेन नाही केली. काम झाल्यावर बार्गेन बघू आता पुढे गेल्यावर सिनेमॅटिक व्यू पण घेतो तोपर्यंत. तर आम्ही फिरतो आता रांगांमध्ये. हे बघा रांगा बघू शकता तुम्ही. 8 क्रॉस करायची तेव्हा कुठं जाऊन आपल्याला एंट्री भेटणार. आता किती झाली 8 आहे बहुतेक. किती आहे काय सांगता येत नाही. आता आलं वाटतं जवळ आता. हे बघा इथून लाईव्ह दर्शन पण घेऊ शकता. आतमध्ये जाऊन दर्शन भेटून वाटतं. काल श्रावण सोमवार होतो. 3रा श्रावण सोमवार. पुढं गर्दी दिसते ते दाखवतात. अजून 10 मिनटं लागणार आतमध्ये. ती आरती का झाली का झाली वाटते. आता मंदिरात आल्यावर मी गाभार आहे. बघू शकते गर्दी थोडा वेळचं दर्शन आहे. त्याचे तुम्हाला सिनेमॅटिक दाखवतो कारण आता तरी एवढं पॉसिबल नाही एवढं खाल्लं. चल आत्ता बाहेर आलो आम्ही. दर्शन झालेले. तिथं अलाउड नव्हतं. थोडंफार काढलं आहे आम्ही. आम्हाला ऑर्डर पण भेटलेला आहे. स्पेशली याला ऑर्डर भेटला आहे.
आता बाहेरून बघा कसं दिसतं मंदिर. याचे पण सिनेमॅटिक्स काढतो आता तुम्हाला दाखवतो. एकदम पॉझिटिव्ह तर वाटतेच. तर पाया बिया पडलं तर सिनेमॅटिक्स काढतो. खाली करताय आता मंदिराच्या बाहेर इथं त्रिशूली बघा इथं याचं काहीतरी सीन वाटतं. भूतनाथ अष्टकम तुम्ही वाचून घ्या येत काय वाचायला गेलो लय वेळ होईल. आता फोटो बिटो काढतो. हां तेच मला काय एवढं माहीत नाही पण वाचू आपण ते घरी गेलो. आता फोटो बिटो काढतो. सिनेमॅटिक्सचं तुम्ही बघितलेच असतील. आता पोस्ट बघा इंस्टाची पोस्ट बघा. इंस्टाला फॉलो नसेल केला तर फॉलो करायला लाका 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 तांबडी चांबडी चमकते उन्हात ना लाका लाका ऊन आले. आता फोटो वगैरे काढलेत आम्ही. एक दादा भेटले ते नागपूरचे होते बहुतेक ते सगळे. ते जरा इन्फॉर्मेशन विचारत होते पुण्याला कसं जायचं वगैरे. त्यांना जरा सांगितलं इन्फॉर्मेशन. फोटो बिटो काढले त्यांच्याकडून फोटो काढून घेतला. स्टोरी बघा तुम्ही स्टोरी बघा स्टोरी माहिती स्टोरी अपलोड नाही होईल. आणि हे किती वेळ अर्धा तास झाली इथं ठेवले आम्ही. भुंगे बघ राहून दे घेऊन जाऊ त्यांना पण. सावली नाही माहिती बरं जातो आता. मुंगी मासे आहेत त्या मासे. तर पुढून बघू पुढून जर राईट जास्त दिसत असेल तर फोटो काढू नाहीतर डायरेक्ट बाहेर ब्रह्मगिरीला जायचं म्हणतो आम्ही. ब्रह्मगिरीला पुढं ब्रह्मगिरी तिथं ब्रह्मगिरीचा असा विषय आहे. शंकराने तिथं जटा आपटलेला असं म्हणतात. मग ते बघायचंच आहे. आता सारखं सारखं तर नाशिक येणं होणार नाही. बरोबर आहे. आणि आमच्यात एक जण घाळे तो म्हणतोय घरी जायचं. त्याला पाठवतो घरी आम्ही. घरी जाऊन झोपायचं. तिकडं वरती आहे इकडून चांगलं दिसतं वाटतं. इकडं काहीतरी नाच चालू आहे काहीतरी ते दाखवू नाही शकत नाही तर आमच्यावरती ॲलिगेशन लागते. डायरेक्ट बॅन हो आम्ही इथून. हे कुठं ठेवायचं सगळ्यात मोठा हा विषय. आणि खाल्लं पाहिजे नव्हतं आपण ते रांगेमध्ये. बघतोय कुठं काय ठेवायचं तसं. असं वाटतं गारगार कधी 20 रुपये काय होय उभी काढू व्हिडिओ माझी. स्वामी समर्थ भोजनालय का काय काय माहिती. नाही रेस्टॉरंट. वडापाव पॅटीस काम 25 बॉटल काम 25. ते प्रसाद वगैरे घेतले मी त्यांच्याकडे ठेवले. दिसते का बरोबर. प्रसाद वगैरे घेतले ते त्याच्यात पेमेंट वगैरे केलं. त्यांना म्हणलं आम्ही जातो ब्रह्मगिरीला येऊ म्हणले. मग तिथं ठेवा त्यांच्या पैसे ठेवलं आणि आला तर आले जेवायला. आम्ही जेवायला म्हणजे नाश्ता करायला किती होते आपण नसेल. ब्रह्मगिरी उंचावरती आहे म्हणून आम्ही ते प्रसाद वगैरे दिलंच ठेवले. तुम्ही ते सगळं बघितलं असेल ते कसं काय करायचं वगैरे. ब्रह्मगिरीचं दाखवतो मला काय कसं असते. तिकडे गेल्यावर ते बघू. कनेक्टर राहा आमच्या. बाय. एकच 203 विचार. रात्र निघालो आम्ही ब्रह्मगिरीच्या दिशेने. इकडं वरती कुठंतरी लय उंच दिसते. येणाऱ्यांचं हालत बघूनच वाटते काहीतरी आंबच्चे झालेलं. वरती गेलं बघू काय कसं. तिथं म्हणलं जातं की शंकरांनी जटा आपटल्या होत्या. काय झालं आता ते पण नाही मला एवढं परफेक्ट माहिती. तिकडे गेल्यावरती माहिती देतो आम्ही कसं काय ते. बघण्यासारखं आहे त्याच्यामुळं चाललं. आणि उद्या पेपर आहे आमचा तरी चाललोय आम्ही. मग का आलो इथं फिरून घ्यायचं. परत कोणी येत नसते. काय झालं गाडीची घ्यायला घ्यायची. हां घाटाचे चांगलं गाडी जात असेल बहुत. दगड काढ मदत कार्य सक्सेसफुल मदत कार्य. इकडून पण चालले गाडीवर चालले. विमालचा पुढा घेऊन चाललाय तो वाटते. 2000 years later. तर आत्ता जाऊन आलो आम्ही ब्रह्मगिरीला. 1 कृपा आहे त्याच्यामुळे लवकर जाऊन आलो आम्ही. हे बघा घामाघूम झाले. घाम नाही एवढं पाणी म्हणजे तेच. हा भाऊ म्हणला मला नाही जमणार कसं. त्याच्यामुळे आम्ही आलो खाली निघून. म्हणलं नाही तर उद्या पेपर नाही लिहायचं यायला. तर फडायला लागले ते एक तर. मग आता चाललोय आता खाली आम्ही. ते म्हणते ना एवढ्या लवकर कसे काय.
मी तर तोंडच नाही पेपरला गाण लागली ना याचं तोंड दाखवू दे. देवाकडे पेपर पास हो म्हणन, देव म्हणून लावडा काय लिहून तरी ये. हो, कोरा पेपर ठेवलं काय. चालू का क्लिअर. आता निघालो मावशीकडून. आम्ही घेतलं ते प्रसाद बिसादाचं. ते खाव्याचे बिवाचे घेणार होतो, पण म्हणलं घरी जात तोपर्यंत ते खराब होऊन जातील. आणि एकतर बसमध्ये ठेवलं की आम्ही केलीत मागची सीटं बुक. ते गरम व्हायचं आणि गरम होऊन व्हायचं खराब. त्यापेक्षा संपला विषय. आणि त्यात पण आम्ही काही शुगर खात नाही. मग आता काय, आता निघालो आम्ही बाहेर. डेअरीवाली सगळी गँग तर चाललोय बाहेर आम्ही. सेम बसनीच प्रवास करायचं. बाहेर गेल्यावरती पहिला राईट, इकडून समोरचा रस्ता आहे ना हावाला, तिकडून जायचं. तिकडे गेल्यावरती बस पकडायची आणि घरी जायचं. तर पोचलो आता बसमध्ये बसले. इकडे एक बस आहे आणि इकडे एक बस आहे. आणि ते म्हणते ते जी जास्त भरण तीच लगेच जाणार. आता त्यामुळे जास्त याच्यामध्ये पण आहेत ठीकठाक आहे. ती आता नंबर नाही माहिती होते. नाशिक रोडची बस आहे. तिथून तिकीट काढायचं, जिथं उतरायचं तिथं उतरू शकता. पर पर्सन नाशिक रोड ते ABB सर्कल 45. CBSचं 50,000 बहुतेक. 4 किलोमीटर जास्त. तर तिकीट काढतो आणि जातो मग आता. आता पोचलो आम्ही घरी. किती वाजले आम्हाला घरी येता करता, पर 2 वाजले. उरकून बिरकून बसलो. स्टोरी वगैरे टाकते आम्ही. तर एवढाच होता ब्लॉग. काय ब्लॉग तर एवढाच होता. तुम्हाला कळलं असेल कसं काय त्र्यंबकेश्वरचं. तर आली तर नक्की एकदा व्हिजिट द्या. आणि ब्रह्मगिरीचा विसरू नका तेवढं. स्टे ट्यून राहा, हॅपी राहा. आणि नाशिकचा ब्लॉग बघा अगोदरचा याचा, संदीप युनिव्हर्सिटीचा. हा तर वेगळा पडणार आहे, तो पण बघा. बुई बुई. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हॉटेस्ट कंपनी बघा.